Dear student, welcomes you all in your YouTube channel SS Science Academy. Today we have to see the 6th chapter of class 9th classification of plant. मला माहिती आहे व्हिडिओ मी बऱ्याच दिवसानंतर अपलोड करत आहे, पण आता इथून आपण रेग्युलर व्हिडिओ टाकत राहू आणि 9th आणि 10th चे सिलेबस मराठी सेमी इंग्लिश मीडियम आणि आय होप उर्दू मीडियमचे सुद्धा आम्ही वेळच्या वेळी अपलोड करू. तर आम्हाला असंच प्रोत्साहन भेटू देत राहण्यासाठी तुम्ही चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा, म्हणजे आम्ही दररोज व्हिडिओ बनवू तुमच्या प्रोत्साहनाने. तर चला आपण सुरू करूया चॅप्टरला, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. You all know that there are number of living organisms present on Earth surface. If we want to study these living organisms, जरी कोणते एका प्रकारच्या ऑर्गॅनिझमची स्टडी करायची ठरवली, आपण समजा आपण मांजरांची स्टडी करायला ठरवली, तर देर आर लॉट्स ऑफ स्पेसीज ऑफ कॅट्स प्रेझेंट ऑन अर्थ सरफेस आणि फक्त कॅट्सच स्टडी करण्यासाठी 60 ते 70 वर्ष आरामात लागतील, जे पॉसिबल नाहीये एकाच्या स्टडीसाठी घालवणे. त्यामुळे एक सायंटिस्टने काय केलंय की या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला सोप्या पद्धतीने स्टडी करता यावं म्हणून सगळ्या सजीवांना, लिव्हिंग ऑर्गॅनिझम मीन्स सजीव, सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला 5 किंगडम मध्ये क्लासिफाय केलं. हा कोण आणि हे किंगडम कोणते, आणि आज आपण त्यापैकी एक किंगडम शिकणार आहोत. तर चला मग पाहूया. To make easier the study of living organism, in 1969, Robert Whitaker classified all the living organisms in 5 kingdoms. These 5 kingdoms are Kingdom Monera, Kingdom Protista, Kingdom Plantia, Kingdom Fungi and Kingdom Animalia. आता हे शिकण्याच्या अगोदर तुम्हाला माहित पाहिजे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला आपण आणखी कसं क्लासिफाय करतो, तर ते अगोदर पाहून घेऊया आपण. All the living organisms firstly classified as a prokaryotic and eukaryotic. What is prokaryotic and eukaryotic? These are the types of cell. आता प्रोकॅरियोटिक सेल कोणते असतात आणि यूकॅरियोटिक सेल कोणते असतात, तर ज्या सेल मध्ये मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिल्स नसतात, इन शॉर्ट ज्यामध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन नसतो, दो सेल which does not have nuclear membrane are prokaryotic cells, and those which have membrane bound cell organelles are eukaryotic cells. म्हणजे ज्यांच्यामध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन प्रेझेंट असतो ते असतात eukaryotic सेल. आणि असे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम ज्यांच्यामध्ये प्रोकार्योटिक सेल असतात ते बिलॉंग करतात किंगडम मोनेराला. म्हणजे सगळे प्रोकार्योट्स, all the prokaryotes present on earth surface belong to kingdom Monera. Now further, the eukaryotic cell are classified into 2 types, that is unicellular and multicellular. Unicellular means single cell and multicellular means more than 2 cells. All the living organisms which have unicell, ज्यांच्यामध्ये फक्त एकच पेशी असते, असे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम बिलॉंग करतात किंगडम प्रोटिस्टाला. All those living organisms which have single cell belongs to kingdom Protista. This is the second kingdom of living organism. Now the multicellular living organisms are further classified into with cell wall and without cell wall. You all know that cells are of 2 types, that is plant cell and animal cell. And cell consists of 3 main important parts, that is cell membrane. सेल मेम्ब्रेन ही फक्त प्लांट सेल मध्ये असते आणि ॲनिमल सेल मध्ये सेल मेम्ब्रेनच्या ऐवजी असतो प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि प्लांट सेल मध्ये सेल मेम्ब्रेन आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन हे दोन्हीही असतात. ॲनिमल सेल मध्ये फक्त प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो. सेकंड इम्पॉर्टंट घटक सेलचा असतो सायटोप्लाझम. आणि थर्ड जे इम्पॉर्टंट घटक आहे ते म्हणजे सेल ऑर्गॅनेल्स. जसं आपल्याला ऑर्गन्स आहेत तसेच सेलला सुद्धा ऑर्गन्स असतात. सेलचे ऑर्गॅनेल्स 7 प्रकारचे असतात. हे 7 टाईपचे सेल ऑर्गॅनेल्स तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून सांगू शकता. जर तुम्हाला येत असतील तर, येत नसेल तरी तुम्ही विचारा, मी कमेंट सेक्शन मध्ये याचा आन्सर देईन. तर मी तुम्हाला म्हणाले की सेल मेम्ब्रेन म्हणजे सेल वॉल जी आहे ती फक्त प्लांट सेल मध्ये असते. सो मल्टीसेल्युलर आर फर्दर क्लासिफाइड इनटू विथ सेल वॉल अँड विदाउट सेल वॉल.
With cell wall, those living organisms which have cell wall are further classified into two types, that is autotrophic and heterotrophic. आता ऑटोट्रॉफिक कशाला म्हणतात आणि हेटरोट्रॉफिक कशाला म्हणतात हे तुम्हाला माहीतच असेल, तरी पण इथे मी परत सांगते. Those living organisms which produce their own food, जे स्वतःचं अन्न स्वतः प्रोड्यूस करू शकतात, स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकतात, त्यांना म्हणतो आपण ऑटोट्रॉफिक. अँड दोज विच कॅन नॉट प्रोड्यूस देअर ओन फूड आर कॉल्ड ॲज अ हेटरोट्रॉफिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. हे हेटरोट्रॉफिक डायरेक्टली अन्नासाठी कोणावर डिपेंड असतात तर ऑटोट्रॉफिकवर. अँड ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच आर ऑटोट्रॉफिक belongs to kingdom Plantia, and the living organisms which are heterotrophic belong to kingdom Fungi. And finally, those living organisms, those multicellular living organisms which does not have cell wall are belong to kingdom Animalia. तर तुम्ही 8वी मध्ये किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा आणि किंगडम फंगी शिकलेला आहात. इन 9th क्लास यू हॅव टू स्टडी द किंगडम प्लांटिया अँड इन 10th क्लास यू विल स्टडी किंगडम ॲनिमलिया. तर चला या चॅप्टर मधला आपला जो किंगडम प्लांटिया आहे ते आपण सुरू करूया. आता किंगडम प्लांटियाला सुद्धा परत क्लासिफाय करण्यात आलेलं आहे. आता हे क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवर करण्यात आलेलं आहे ते आपण पाहून घेऊया. फर्स्टली, so basis of the classification, following are the basics of classification of the plant. The first basis is presence or absence of organs. plant मध्ये ऑर्गन आहेत किंवा नाहीत यावरून पहिल्यांदा क्लासिफिकेशन करण्यात आलं. then the presence or absence of separate conducting tissue. कंडक्टिंग टिश्यू प्लांट मध्ये दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे जायलम आणि दुसरी असते फ्लोएम. फ्लोएम म्हणजे रसवाहिनी, म्हणजे जे फूड कॅरी करते, जे कंडक्टिंग टिश्यू फूड कॅरी करते त्याला म्हणतात फ्लोएम, आणि जी कंडक्टिंग टिश्यू वॉटर कॅरी करते त्याला म्हणतात जायलम. आता प्लांट्स मध्ये जायलम आणि फ्लोएम सेपरेट आहे की नाही यावरून सुद्धा प्लांटचं क्लासिफिकेशन करण्यात आले. देन थर्ड बेसिस जे आहे क्लासिफिकेशनचं ते म्हणजे डू द प्लांट बिअर सीड्स. प्लांट मध्ये प्लांट्सना सीड्स येतात का, जर येतात तर कसे आणि येत नाहीत तर कसे. इफ दे डू देन वेदर द सीड्स आर एनक्लोज्ड इन अ फ्रूट ऑर नॉट. आता सीड्स आहेत तर ते फळांच्या आत आहेत की फळांच्या बाहेर आहेत, फ्रूटच्या आत आहेत की फ्रूट्सच्या बाहेर आहेत. And the fourth basis of classification is the number of cotyledons. Cotyledons means covers present on the cell. आता किती कवर्स प्रेझेंट आहेत सीड्स वरती यावरून सुद्धा प्लांटचं क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. आता एक गोष्ट इथे चांगली लक्षात ठेवा. द किंगडम प्लांटिया आर फर्दर क्लासिफाइड इनटू क्रिप्टोजेम अँड फिनोरोजेम बाय अ सायंटिस्ट इचर. तुम्हाला हे तर माहित झालं की सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला 5 किंगडम मध्ये रॉबर्ट विटकरने क्लासिफाय केलं. तसंच किंगडम प्लांटियाला 2 सब किंगडम मध्ये कोणी क्लासिफाय केलं तर इचरने. नाउ वी हॅव टू स्टार्ट द किंगडम प्लांट. तर पहा किंगडम प्लांटिया कसं क्लासिफाय झालं. तर किंगडम प्लांटिया सब डिवाइडेड इनटू 2 सब किंगडम्स, दॅट इज क्रिप्टोजेम्स अँड सब किंगडम फिनोरोजेम्स. असे सगळे प्लांट्स ज्यांना फ्रूट आणि फ्लावर येत नाही, दोज प्लांट्स विच डज नॉट बिअर फ्रूट अँड फ्लावर belongs to subkingdom cryptogame, and those plants which bear fruit and flower are belongs to subkingdom phenerogame. The subkingdom cryptogame are further classified into 3 divisions: division Thallophyta, division Bryophyta and division Pteridophyta. Similarly, the subkingdom phenerogame are further classified into 2 subdivisions, that is division Gymnosperm and division Angiosperm, and division Angiosperm are further classified into monocots and dicots. हे तर ओव्हरऑल यांचं क्लासिफिकेशन झालं, पण आपल्याला प्रत्येक डिव्हिजनचे कॅरेक्टरिस्टिक्स सुद्धा शिकायचे आहेत. पहा, आम्ही असेच व्हिडिओ बनवत राहू. असं जर तुम्हाला वाटत असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त चॅनलची लिंक शेअर करा, आणि काही अडचण असेल तर ऑफकोर्स तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचारू शकता. तर आपण या प्रत्येक डिव्हिजनचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहून घेऊ. जसं किंगडम क्रिप्टोजेम,
मी वरच सांगितले तुम्हाला, those plants which does not bear fruits and flowers are called cryptogames. The subkingdom cryptogame are further classified into division Thallophyta, division Bryophyta and division Pteridophyta. Now we have to the characteristics of division Thallophyta. Firstly, those plants which belong to division Thallophyta are mainly grow in water. They do not have specific parts like root, stem, leaves and flowers. Flowers तर नसतातच, पण यांना रूट, स्टेम किंवा लीव्स सुद्धा नसतात. They are autotrophic. Why they are autotrophic? Because they consist of chlorophyll and that's why they perform the process of photosynthesis. These living organisms or these plants are either unicellular or multicellular. They may be microscopic or large. जर unicellular असतील तर of course microscopic असतील आणि multicellular असतील तर of course large असतील. Some of these found in fresh water and some are found in saline water. This is the important characteristic. They have soft and fiber-like body. Here is the exception. The fungi like yeast and molds, which do not have chlorophyll, are also included in this group. The examples of division Thallophyta are Alva, Cara, Spirogyra, Althoryx. जर तुम्हाला स्पायरोगायरा पाहायचा असेल तर पहा, आता पाऊस नुकताच संपलेला आहे, तर छतवर वगैरे पाणी साचलं असेल किंवा भिंतीवर ज्या विटा असतात त्याच्यावरती जे शेवाळ उगवतो त्यामध्ये स्पायरोगायरा असतात. तुम्ही शेवाळ पाहिला असेल तर पहा, त्यांना स्पेसिफिक रूट किंवा स्टेम किंवा लीव्ज सुद्धा नसतात. तर शेवाळ हा डिव्हिजन थॅलोफायटाला बिलॉंग करतो. आता पाहूया आपण डिव्हिजन ब्रायोफायटाचे कॅरेक्टरिस्टिक्स. So the characteristics of division Bryophyta are they grow in moist soil as well as in water. They require water for their reproduction. Don't forget that. That's why we can called as amphibians. असे कोणते लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे पाणी आणि जमीन दोन्हीवर राहतात त्यांना आपण उभयचर म्हणजे amphibians म्हणतो. They are autotrophic. They are multicellular. These plants, that is those plants which are belong to Bryophyta, are always multicellular. The plant body of bryophytes is flat, ribbon-like, long, without true roots, stem and leaves, but they have root-like part called as a rhizoids. They reproduce by spore formation. सगळे bryophyta हे spore formation ने reproduce करतात. The examples of bryophytes are moss, Marchantia, Anthocerus, Riccia. Here are the diagrams of division Bryophyta are given. You can observe here. Now the third and last division of subkingdom Cryptogame is division Pteridophyta, and the characteristics are they have well developed root, stem and leaves. तुम्ही पाहिलं होतं बाकी दोन डिव्हिजन मध्ये त्या प्लांट्सला रूट, स्टेम आणि लीव्स नव्हते, पण इथे रूट, स्टेम आणि लीव्स आहेत आणि यांच्यामध्ये सेपरेट कंडक्टिंग टिश्यू सुद्धा आहेत. मी तुम्हाला आता सांगितले कंडक्टिंग टिश्यू दोन प्रकारचे असतात, झायलेम अँड फ्लोएम. फ्लोएम फूड कॅरी करते आणि झायलम जे आहे ते वॉटर कॅरी करते. दे आर मल्टीसेल्युलर अँड ऑटोट्रॉफिक. These plants reproduce asexually by spore formation and sexually by zygote. मी काय म्हणते, these plants reproduce asexually by spore formation and sexually by zygote formation. The examples of division Pteridophyta are Mesolepis, Marsilia, Pteris, Addendum, Equisetum, Salaginella, Lycopodium, etc. Here your first subkingdom Cryptogame is finished. In another class we have to study the another subkingdom, that is Phanerogame. So आम्हाला असंच प्रोत्साहन देत राहण्यासाठी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा, लाईक करा आणि ऑफकोर्स या व्हिडिओची लिंक तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा, जेणेकरून आम्ही आणखी नवनवीन व्हिडिओ बनवू. तुम्हाला सांगितल्या पद्धतीने इथून पुढे कंटिन्यूअस व्हिडिओ येत राहतील. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी सेफ.